जास्त चांगलं असणं कधी कधी महागात पडतं. नमस्कार मैत्रिणींनो, खूप चांगलं असणं नेहमीच चांगलं नसतं. आपण मनापासून लोकांसाठी करतो, कुणी सांगितलं नाही तरी मदतीला धावतो, कुणाचं मन दुखू नये म्हणून. पण स्वतःचं मन मात्र शांतपणे आपण गप्पच बसवत राहतो. सुरुवातीला सगळ्यांना आपली सवय लागते, आपण आहोत ना ही खात्री त्यांना वाटायला लागते. पण हळूहळू काय होतं माहिती आहे, आपली किंमत कमी होत जाते. आपण केलेली मदत एक्सपेक्टेड होते आणि आपण नाही म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. एक छोटी गोष्ट सांगते. एक मुलगी होती, नेहमी सगळ्यांसाठी अवेलेबल. घरात, नात्यात, मैत्रिणींमध्ये ती कधीच नाही म्हणाली नाही. एक दिवस ती थकली आणि पहिल्यांदा नाही म्हणाली, आणि त्या एका नाहीने लोकांचे चेहरे तिला दिसले. तेव्हा तिला कळालं, समस्या चांगलं असण्यात नव्हतीच, समस्या होती ती स्वतःला विसरण्यात. म्हणून चांगलं जरूर राहा, मनाने मोठं राहा, पण स्वतःची किंमत कमी करून नाही. कारण जिथे आपण स्वतःला हरवतो तिथे लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. शेवटी लक्षात ठेवा, स्वतःचा आदर करणं हा काही स्वार्थ नाही, तो आत्मसन्मान असतो. सर्वांशी चांगलं जरूर राहा, पण स्वतःला गमावून कधीच नाही. तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.